नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी एक्झाम या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा या ठिकाणी शिपाई या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा आता हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? आता रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली होती? तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. 1 एप्रिल सन 1935 बघा या दिवशी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय. राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा असतो? 25 जानेवारी. बघा 25 जानेवारी या दिवशी आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? आता भारताची मध्यवर्ती बँक कोणती असेल? SBI, RBI, नाबार्ड आणि सेबी. भारताची मध्यवर्ती बँक म्हणजे या ठिकाणी RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बघा ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, RBIचं राष्ट्रीयकरण विचारलंय खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले? आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण सन 1949 या वर्षी पहा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. RBIचं मुख्यालय विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIचं मुख्यालय कोठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलंय. नाबार्डचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. आता नाबार्डचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? नाबार्ड बघा या ठिकाणी विद्यार्थी एक बँक आहे. नाबार्डचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. नाबार्ड या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा हा पण प्रश्न बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला बघा या ठिकाणी रिपीट झालेला प्रश्न आहे. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर सन 1982. सर्वांनी लक्षात ठेवायचे सन 1982 या वर्षी पहा नाबार्डची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. भारतामध्ये विचारले बघा भारतामध्ये सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती आहे? सार्वजनिक क्षेत्रामध्ये बघा हे विचारले सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती असेल? मग आपल्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती असेल? स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7वा काय विचारला आहे. बघा बँक खात्यामध्ये बघा बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा आता बँकेमध्ये बघा आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाला आपण काय म्हणतो? ठेवी म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सहकारी संस्थेचा मूलभूत उद्देश कोणता असतो? आता बघा जे काही बघा सहकारी संस्था असतात यांचा या ठिकाणी मूलभूत उद्देश कोणता असतो? सभासदाचे आर्थिक या ठिकाणी हित साधणे या ठिकाणी बघा या ठिकाणी हा मूलभूत उद्देश असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सहकारी संस्थेचे सर्वोच्च धोरणात्मक अंग कोणते आहे? आता बघा सहकारी बघा संस्था असतात. सहकारी संस्थेचं विचारले सर्वोच्च धोरणात्मक अंग कोणते असते? सर्वोच्च धोरणात्मक अंग कोणते आले पाहिजे? सर्वसाधारण सभा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, एक सभासद आणि एक मत. बघा हे तत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंध? एक सभासद एक मत. बघा हे कशाचं असेल? सहकार क्षेत्राचा आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा शिपाई या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघाचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं मुख्यालय कोठं आहे? आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं मुख्यालय कोठं असेल? मुंबई. बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं मुख्यालय कोठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, प्राथमिक कृषी पतसंस्था.
आता प्राथमिक कृषी पतसंस्था मुख्यत्वे खालीलपैकी कोणाला पतपुरवठा करतात? बघा आता ही संस्था आहे कोणाला पतपुरवठा करते? शेतकरी आणि ग्रामीण या ठिकाणी सभासदांना पतपुरवठा करते पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा KYC यांचं योग्य फुल फॉर्म सांगा. आता KYCचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? सर्वांनी सांगायचे नो युअर कस्टमर. KYCचं योग्य फुल फॉर्म कोणता आहे? नो युअर कस्टमर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा 14व्या या ठिकाणी काय विचारलं? बघा NEFT यांचं योग्य फुल फॉर्म सांगा. बघा हा पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण IMP प्रश्न आहे. निफ्टचं योग्य फुल फॉर्म सांगा. आता निफ्टचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? बँकेकडून ग्राहकाला. आता बँकेमध्ये विचारले बँकेकडून ग्राहकाला दिलेल्या कर्जावर आकारली जाणारी रक्कम आपण त्यांना काय म्हणतो? व्याज म्हणतो. बघा सोपा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? आता पुणे या प्रशासकीय विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे या प्रशासकीय विभागामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? बघा साताराचा या ठिकाणी समावेश होतो, सांगलीचा पण या ठिकाणी समावेश होतो, कोल्हापूरचा पण समावेश होतो, रायगडचा बघा समावेश पुणे या प्रशासकीय विभागामध्ये होतो का? नाही. रायगड या जिल्ह्याचा समावेश कोकण या प्रशासकीय विभागामध्ये होत असतो. विषय क्रमांक पुढचा पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा सर्वांनी सांगायचे पानशेत हे धरण कोठं आहे? आंबी नदीवरचं बघा महत्त्वपूर्ण धरण आहे. तर पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. पानशेत या धरणाच्या जलाशयाचं नाव बघा तानाजी सागर जलाशय असं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला होता? आता वन्यजीव संरक्षण बघा जो काही अधिनियमन आहे सन 1972 या वर्षी या ठिकाणी पारित झाला होता. विषय क्रमांक पुढचा आपण खडकवासला हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? आता खडकवासला बघा धरण विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये सर्वांना माहीत आहे. खडकवासला बघा हे धरण मोठा नदीवरचं या ठिकाणी धरण आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कातकरी ही आदिवासी जमात प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये आढळते पहा. विषय क्रमांक पुढचा बघा नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असणारे बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे व्यवसाय असतात? नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असणारे व्यवसाय हे प्राथमिक व्यवसाय या प्रकारचे असतात. शेती असेल, कुक्कुटपालन असेल, मासेमारी असतील बघा हे सर्व व्यवसाय या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात. पण त्यांना काय म्हणतो? प्राथमिक व्यवसाय या प्रकारचे आपण या ठिकाणी त्यांना व्यवसाय म्हणत असतो. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ. आता महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय बघा कोट आहे? मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. अलिबाग बघा हे ठिकाण विचारले कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? आता अलिबाग बघा हे ठिकाण आहे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध असेल? अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? आता राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम कोणत्या यायला पाहिजे? कलम 352 बघा हे राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचे या ठिकाणी कलम आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं असेल? आता भारतामध्ये बघा सर्वात जास्त साक्षरता कोट आहे सर्वांना माहीत आहे. भारतामधलं 100% साक्षरता राज्य कोणतं आहे? केरळ राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा संसदेचं प्रथम सभागृह कोणत्या सभागृहाला म्हणतात? संसदेचं प्रथम सभागृह आपण कोणत्या सभागृहाला म्हणतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडतो संसदेचे प्रथम सभागृह म्हणजे कोणते असेल? लोकसभेला संसदेचे प्रथम सभागृह असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? वनस्पतीच्या वाढीसाठी विचारले कोणता घटक खूप महत्त्वाचा असतो? तर बघा नायट्रोजन बघा जो काही घटक आहे वनस्पतीच्या वाढीसाठी खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी घटक असतो. विषय क्रमांक पुढचा भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? आता भारतामधला विचारले पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता असेल? तारापूर बघा जो की सध्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे. भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तारापूर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कॉफीचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? आता सर्वांनी सांगायचं कॉफीचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? इंडोनेशिया आहे का ब्राझील आहे? कोणता असेल? कॉफीचं सर्वाधिक उत्पादन बघा ब्राझील या देशामध्ये होत असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारले, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? राजस्थान राज्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख कोण असतात? देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख या ठिकाणी राष्ट्रपती असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? आता भीमा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? सर्वांना उत्तर यायला पाहिजे. भीमा नदी बघा भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते पुणे जिल्ह्यामध्ये. भीमा नदी भीमाशंकर बघा पुणे जिल्ह्यामध्ये उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे. साताऱ्याचा बघा ठिकाणी समावेश होतो, सांगलीचा पण समावेश होतो, कोल्हापूर समावेश होतो, सिंधुदुर्ग या ठिकाणी जिल्ह्याचा समावेश पुणे या प्रशासकीय विभागामध्ये होत नाही. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, MICR कोड बघा या ठिकाणी हा MICR कोड बघा बँकेचा एक प्रमुख कोड असतो. तर हा कोड खालीलपैकी किती अंकी असतो? MICR कोड म्हणजे कोणता असतो? मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. सर्वांनी लक्षात ठेवायचे, योग्य फुल फॉर्म कोणता आहे? मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. MICR कोड किती अंकी असतो? तर तो या ठिकाणी 9 अंकी असतो पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, RDचा योग्य फुल फॉर्म कोणता असेल? RD बघा या ठिकाणी RDचं योग्य फुल फॉर्म कोणत्याला पाहिजे? रिक्युरिंग डिपॉझिट. रिक्युरिंग डिपॉझिट या ठिकाणी RDचं योग्य फुल फॉर्म आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, FDचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म कोणता असेल? FD. FDचं योग्य फुल फॉर्म फिक्स्ड डिपॉझिट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नाबार्ड बघा ही खालील बँक आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी कार्य करते? तर नाबार्ड बँक विद्यार्थी मित्रांनो झाला होता प्रश्न आपल्याकडे. नाबार्ड ही बँक कृषी आणि ग्रामीण विकास या क्षेत्रासाठी कार्य करते. कोणता आहे नाबार्डचं कार्य कोणतं असेल? कृषी आणि ग्रामीण विकास. बघा नाबार्ड या क्षेत्रासाठी कार्य करते. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, तानसा हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता तानसा हे धरण विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामधलं बघा महत्त्वपूर्ण धरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? आता महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून असेल? तर महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेश राज्याची लागून आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक हवामान दिन आपल्याकडे केव्हा असतो? जागतिक हवामान दिन बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. जागतिक हवामान दिन आपल्याकडे 23 मार्च बघा या दिवशी जागतिक हवामान दिन असतो. विषय क्रमांक पुढचा, प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? उत्सर्जित म्हणजे काय? बाहेर टाकला जातो. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी ऑक्सिजन या ठिकाणी हा वायू बाहेर टाकला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, इराण या देशाची राजधानी कोणती असेल? इराण. इराणची राजधानी कोणती आहे? इराण या देशाची राजधानी तेहरान आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा, दाल हे सरोवर विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दाल हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये असेल? दाल बघा हे सरोवर दाल आणि उलर. दाल आणि उलर बघा ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधल्या या ठिकाणी सरोवरे आहेत. 13 बघा या ठिकाणी काय विचारलंय, मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं असेल? बघा आपण मिठाचं रासायनिक सूत्र NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड या ठिकाणी मिठाचं रासायनिक नाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वनस्पती आपले श्वसन खालीलपैकी कशाद्वारे करतात? वनस्पती आपले श्वसन कशाद्वारे करतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. वनस्पती आपले श्वसन बघा पानाद्वारे करतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गेट वे ऑफ इंडिया. आता गेट वे ऑफ इंडिया कोठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे. हे भारताचं प्रवेशद्वार आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी बांधण्यात आले? बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. भारताचे प्रवेशद्वार कोणतं आहे? कोणतं आहे? गेट वे ऑफ इंडिया आहे मुंबई या ठिकाणी. बघा यांची हे गेट वे ऑफ इंडिया सन 1911 मध्ये बांधण्यात आले होते पहा. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक, जगामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन ब्राझील या देशामध्ये होत असते. बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले? भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केलं होतं? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1991. सर्वांनी लक्षात ठेवायचे सन 1991 बघा यावर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चलनी नोटा छापण्याचा अधिकार कोणला आहे? आता बघा चलनी नोटा छापण्याचा अधिकार कोणला असतो? बघा रिझर्व्ह बँकेला असतो. चलनी नोटा छापण्याचा अधिकार RBIला असतो. ऑप्शन क्रमांक 3.
बघा 14 प्रमुख व्यापारी बँक बघा 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? बघा हा पण या ठिकाणी महत्त्वपूर्ण IMP प्रश्न आहे. सन 1969. सन 1969 बघा यावर्षी 14 प्रमुख या ठिकाणी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कोणतं आहे? कर्नाळा. महाराष्ट्रामधलं पहिलं पक्षी अभयारण्य कर्नाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा बघा हे पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता असेल? गडचिरोली बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? आता महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा कोणता असेल? आता महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर बघा जिल्हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. सर्वात लहान जिल्हा कोणता असेल? मुंबई शहर. मुंबई शहर बघा जो काही जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे. चंद्रपूर हा जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? चंद्रपूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नागपूर आहे का अमरावती आहे? बघा चंद्रपूर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी येणारा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? आता महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिका किती असतील? महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी 29 या ठिकाणी महानगरपालिका आहेत. विषय क्रमांक पुढचा, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या किती असेल? पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या या ठिकाणी 7 आहे. विषय क्रमांक पुढचा, 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? बघा 15 ऑगस्ट सन 1982 या दिवशी विचारले कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे? तर या ठिकाणी लातूर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार विचारलाय. आता महादेव डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये बघा महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने आढळतो. विषय क्रमांक पुढचा बघा, गाळणा डोंगर विचारले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? गाळणा डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये धुळे जिल्ह्यामधले या ठिकाणी डोंगर आहेत. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती नदी पहा. बघा खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते? कोणती नदी आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहते? नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते म्हणजे नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि वारणा बघा या दोन नद्यांचा संगम बघा या ठिकाणी हरिपूर या ठिकाणी होतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राधानगरी बघा आपल्या या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे. राधानगरी धरण विचारले खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? नाथसागर, निजामसागर, लक्ष्मीसागर, वसंतसागर. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण IMP प्रश्न टाकलेले आहेत. बघा जो आपल्याकडे बँकेने बघा जो काही सिलेबस दिला होता त्याच सिलेबसवर आधारित सर्व महत्त्व IMP प्रश्न आहेत. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.